श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवार निमित्त आज राज्यभरातल्या शिवमंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे। श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एक मूठ धान्य देवाला वाहण्याची परंपरा असते। पहिल्या सोमवारी समृद्धीचं प्रतीक असणाऱ्या तांदूळाची एक मूठ देवाला वाहिली जाते। शिवलिंगावरती जल, दूध, दही, मध, पांढरी फुलं आणि बेलपत्र अर्पण करून भाविक पूजा करतात। राज्यातल्या त्र्यंबकेश्वर आणि घृष्णेश्वर यासारख्या ज्योतिर्लिंगांच्या मंदिरांमध्ये आज पहाटेपासूनच भाविकांची गर्दी होती। नागपंचमीचा सणही आजच साजरा होत असल्यानं सर्वत्र वातावरण भक्तिमय झालं आहे। आजच्या दिवशी महिला वारुळाची पूजा करतात, दूध आणि लाह्याचा नैवेद्य दाखवतात आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात। आजच्या दिवशी शेतकरी भूमी खोदत नाहीत। कृषी संस्कृतीमध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या नागपंचमीनिमित्त आज राज्यामधल्या 32 शिराळासह विविध गावांमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। जागतिक बॅडमिंटन अजिंक्य